नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत 7वी जनरल सायन्स नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस। मागील भागामध्ये आपण नैसर्गिक संसाधने हवा व पाणी याबाबत माहिती घेतलेली आहे। थोडक्यात त्याचा आपण आढावा घेऊ। वातावरणीय दाब ही संकल्पना आपण अभ्यासली। वातावरणामुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब असे म्हणतात। Atmospheric pressure is defined as the pressure exerted by the weight of the air above that surface. या वातावरणीय दाबामुळे म्हणजेच पृथ्वीवर हा वातावरणीय दाब ठिकठिकाणी वेगवेगळा असतो आणि पृथ्वीवरील या वायुदाबामध्ये असणाऱ्या फरकामुळे वातावरणात हालचाली घडून येतात आणि या हालचाली म्हणजेच हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजेच वारे होत, यालाच आपण वारा असं म्हणतो। सो मूवमेंट ऑफ एअर caused by temperature or pressure differences is wind. हा वातावरणीय दाब वायुदाब मापकाने मोजता येतो। Atmospheric pressure can be measured with the help of a barometer. That instrument is known as a barometer. हवेत सामावलेलं जे बाष्पाचं प्रमाण आहे त्याला आर्द्रता असे म्हणतात। Humidity is the amount of water vapor in the air. त्यानंतर आपण द्राव्य, द्रावक आणि द्रावण याबाबत माहिती घेतली। द्राव्य म्हणजेच जो पदार्थ विरघळतो। Solute, the substance that dissolves. For example, sugar or salt is the solute. द्रावक म्हणजेच solvent, ज्या पदार्थात द्राव्य विरघळते। Solvent is the substance in which the solute dissolves. मीठ हे द्राव्य झालं, सोल्यूट झालं आणि मीठ पाण्यात विरघळते तर पाणी म्हणजेच वॉटर इज अ सॉल्व्हंट आणि द्रावण म्हणजेच सोल्युशन। जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते, when the solute dissolves completely in the solvent, we get solution. मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर आपल्याला मिठाचं द्रावण मिळतं। आता आपण पुढचा भाग अभ्यासणार आहोत। हा प्रयोग तुम्ही अगदी आंघोळीला गेल्यानंतर सुद्धा कधीतरी केला असेल। मग जो आहे पाण्याचा मग आपण अगदी उभाच्या उभा पाण्यामध्ये बुडवायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला पाणी जाताना म्हणजे आतमध्ये पाणी भरताना दिसत नाही आणि मग आपल्याला तो मग काय करावा लागतो, थोडासा तिरका करावा लागतो। मग असं का बरं होतं? हे जे भांड आहे या भांड्यामध्ये म्हणजे तो मग किंवा बाटली आपण जेव्हा पाण्यामध्ये बुडवायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काय आहे, हवा आहे। मग रिकामी बाटली किंवा मग आपण उलटा करून पाण्याच्या पसरट भांड्यात धरला तर त्यामध्ये पाणी शिरत नाही। कारण का? तर आतमध्ये हवा असते, म्हणजेच हवा या ठिकाणी जागा व्यापते। हवा जागा व्यापते, आपण हा गुणधर्म अभ्यासलेला आहे। या ठिकाणी या भांड्यात हवा आहे म्हणून मग आपण काय करतो, ते भांड तिरप करतो। थोडंसं भांड तिरप केल्याबरोबर हवेचे बुडबुडे आपल्याला बाहेर येताना दिसतात आणि
त्या भांड्यामध्ये पाणी शिरताना आपल्याला आढळून येतं. So what happen here? Air has properties that air occupies space. So when we try to fill up that bottle, if we take it vertical and dip in the water, water can't go inside the bottle because air occupies space. There is an air in the bottle. As soon as we make this bottle a little bit slanting position, as soon as we make the bottle in slanting position, the water get inside that bottle and we see air bubbles coming out from that bottle. तर हे कशामुळे होतं? तर हवा जागा व्यापते या गुणधर्माचा पडताळा आपण या साध्या प्रयोगावरून घेऊ शकतो. तर हवा जागा व्यापते आणि त्यामुळेच हवेचे बुडबुडे आपल्याला पाण्याच्या वर आलेले दिसतात. कारण या बाटलीमध्ये हवा असते आणि त्या बाटलीतील जागा जी आहे या हवेने व्यापलेली असते. जेव्हा आपण बाटली तिरपी करतो तेव्हा ती हवा बाहेर येते आणि त्यामुळेच हवेचे बुडबुडे आपल्याला पाण्याच्या वर येताना दिसतात. फुग्यात हवा भरली की त्यामध्ये काय बदल होतो? What change takes place in a balloon on filling air in it? बऱ्याच वेळा तुम्ही फुग्यामध्ये हवा भरता त्यावेळेला काय होतं बरं? तर फुगा फुगतो. हा फुगा का बरं फुगतो? Again, in this case, air is a gas. So as soon as we blow up that balloon, what happen? Gases spread out quickly to fill all the space available in that balloon. And so this balloon we get as like this, that the shape of this balloon changes. बघा ही हवा काय होते? हवा जागा व्यापते. त्यामुळे जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ही हवा पसरते. म्हणजेच हवा जी आहे ही हवा जागा व्यापते आणि त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की जेवढी त्या फुग्याचं आकारमान आहे तेवढं तो फुगा मोठा होतो. तर या साध्या साध्या प्रयोगांमधून आपल्या लक्षात येतं की हवा जागा व्यापते, हवेला आकारमान असते, तसंच हवेला वजन व वस्तुमानही असते. तर जागा व्यापणे, आकारमान असणे, वजन व वस्तुमान असणे असे हवेचे विविध गुणधर्म आहेत. So air has different properties like air occupies space, air has volume as well as it has mass and weight. आता याचा आणखीन एक आपण पुढचा भाग बघणार आहोत. प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता हवा आपण अभ्यासत आहोत. तर आजूबाजूला आपल्याला अशा प्रकारे ही चित्र दिसतात. बाहेर पडणारा धूर किंवा डस्टर आपण झटकलं तर त्यामधून बाहेर पडणारे बारीक कण, उदबत्तीचा धूर, तर किंवा एखादा कवडसा घरात येत असेल, उन्हाचा कवडसा, तर त्यामध्ये आपल्याला असंख्य धुळीचे कण आजूबाजूला असे इतस्ततः फिरताना दिसून येतात. तर हवा हे काही वायू तसेच धूळ, धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे. जेव्हा प्रकाश किरण या सूक्ष्म कणांवर पडतात
बघा हवेमध्ये हे सगळे धुळीचे कण, बाष्प हे सगळं आहे. प्रकाश किरण, सनलाईट जेव्हा या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. तर अशा प्रकारे वातावरणामध्ये असलेले धूळ, धूर, पाण्याचे थेंब यासारख्या अतिसूक्ष्म कणांचे एकजिन्सी मिश्रण असल्यामुळे या वातावरणातून प्रकाशाचे विकिरण होते. तर प्रकाश किरण अशा प्रकारे या लहान सूक्ष्म कणांवर पडतो तेव्हा त्या सूक्ष्म कणांवर या ठिकाणी बघा प्रकाश किरण अशा प्रकारे या सूक्ष्म कणावर पडून तो आदळून वेगवेगळ्या दिशांना प्रकाश फेकला जातो. तर प्रकाश किरण वेगवेगळ्या दिशांना प्रकाश विक्षेपित करतात आणि या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात, स्कॅटरिंग ऑफ लाईट. So when rays of light fall on these minute particles present in the air, the particles spread the light in all directions, and this natural phenomena is called scattering of light. And this happens because air is a mixture of very fine particles like dust, some gases, smoke, moisture, etc. तापमान नियंत्रण, टेम्परेचर रेग्युलेशन किंवा टेम्परेचर कंट्रोल म्हणजे काय? आपण बघितलं की पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेच्या सहाय्यानेच पृथ्वीवर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. मग ही सगळी ऊर्जा, सूर्याकडून मिळणारी सगळी ऊर्जा पृथ्वी वापरते का? तर नाही. तर काही प्रमाणात पृथ्वी ही ऊर्जा काय करते? तर उष्णतेच्या रूपात परत फेकते. बघा या ठिकाणी तुम्हाला प्रकाश किरण जे आहेत हे या पृथ्वीवर आदळलेले दिसत आहेत आणि काही हे परत फेकले जात आहेत. सो the earth receives energy from the sun and some of the energy is reflected by the earth in the form of heat reflected back to space. बघा आणि अशा प्रकारे उष्णतेच्या रूपात ही ऊर्जा पृथ्वी परत फेकते. पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प, कार्बन डायऑक्साइड यासारखे जे घटक आहेत ते या उष्णतेचा काही भाग शोषून घेतात. बघा कार्बन डायऑक्साइड अँड अदर गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर ट्रॅप धिस हीट कीपिंग द अर्थ वॉर्म. Some sunlight that hits the earth is reflected, some becomes heat. काही उष्णतेच्या रूपात जी तयार होतो ती उष्णता काही भाग शोषून तो इतर घटकांना दिला जातो आणि त्यामुळेच पृथ्वीचा पृष्ठभाग हा उबदार राहण्यास मदत होते. तर अशा प्रकारे पृथ्वीचा पृष्ठभाग या उष्णतेमुळे उबदार राहतो आणि पृथ्वीवर असणाऱ्या जीवसृष्टीला हा अनुकूल होतो. म्हणूनच पृथ्वीवर जर हवा नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूपच कमी झाले असते आणि पृथ्वीवर ही सजीव सृष्टीला जे अनुकूल वातावरण आहे ते उपलब्ध झाले नसते. ध्वनी प्रसारण, साऊंड ट्रान्समिशन. तर ध्वनी म्हणजेच आवाज आणि प्रसारण म्हणजेच पसरणे. तर आवाज जो आहे हा आवाज आपल्याला सभोवतालच्या हवेतूनच आपल्यापर्यंत येत असतो. तर तापमानातील बदलामुळे हवेची घनता सुद्धा बदलते. बघा लोअर टेम्परेचर हायर डेन्सिटी. तापमान कमी असेल तर घनता जास्त असते, तर तापमान जर जास्त असेल हायर टेम्परेचर लोअर डेन्सिटी घनता कमी असते. सो तो डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन इट्स ॲटमॉस्फिअर इन इट्स
टेम्परेचर, तर वातावरणातील या तापमान बदलामुळे हवेची घनता बदलत असते आणि त्यामुळेच थंडीमध्ये हवेची घनता वाढते. बघा, लोअर टेम्परेचर हायर डेन्सिटी, सो कूलर एअर सिंक्स कॉझिंग हायर प्रेशर ॲट द सरफेस. जेवढं तापमान कमी असेल म्हणजेच थंडी असेल, हायर डेन्सिटी घनता वाढते आणि त्यामुळेच थंडीच्या दिवसात आपल्याला आगगाडीचा आवाज, दूरवर जाणारी आगगाडी जरी असेल तरी तिचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. कारण काय आहे, हवेची घनता त्यावेळेला वाढलेली असते. म्हणजेच ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो. पाण्याची घनता, डेन्सिटी ऑफ वॉटर. तर घनता म्हणजेच काय, तर वस्तुमान भागिले आकारमान. थोडक्यात आपण आकारमान आणि वस्तुमान हे जाणून घेऊया. आकारमान म्हणजेच एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा. द स्पेस ऑक्युपाइड बाय अ सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम. आणि वस्तुमान म्हणजेच पदार्थातील द्रव्य संचय. द स्टोअर ऑफ मॅटर इन अ सबस्टन्स. आणि म्हणून घनता म्हणजेच काय होतं, तर वस्तुमान छेद आकारमान, मास अपॉन व्हॉल्यूम. तर वस्तुमान हे ग्रॅम मध्ये, तर आकारमान घन सेंटीमीटर मध्ये मोजले जाते आणि त्यावरून घनतेचे एकक ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर हे आहे. ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर इज द युनिट ऑफ डेन्सिटी. तर 1 लिटर पाण्याचे वस्तुमान 1 किलोग्रॅम एवढे असेल तर पाण्याची घनता किती होईल? तर घनता बरोबर आपण बघितलं वस्तुमान छेद आकारमान. 1 किलोग्रॅम हे वस्तुमान आणि 1 लिटर हे आकारमान आणि म्हणून त्याची घनता होईल 1 किलोग्रॅम प्रति लिटर. Dear students, as you know, heavy objects sink and light objects always float. बर्फाचे खडे आपण जर पाण्यात टाकले तर बर्फाचे खडे आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसून येतात. मीन्स व्हॉट? बर्फ हा पाण्यापेक्षा हलका आहे. बिकॉज लाईट ऑब्जेक्ट ऑलवेज फ्लोट्स, सो आईस इज लाइटर दॅन वॉटर. मग बर्फ हा पाण्यापेक्षा हलका असतो आणि बर्फ हा कशापासून तयार होतो? पाण्यापासून. म्हणजेच पाणी गोठून वॉटर टर्न्स इनटू सॉलिड स्टेट अँड बिकम आईस. पाणी गोठून त्याचा घनरूप बर्फ होतो. त्यावेळेला तो मूळच्या पाण्यापेक्षा हलका होतो. म्हणजेच त्याचं आकारमान वाढतं आणि घनता कमी होते. इट्स डेन्सिटी बिकम्स लेस अँड सो आईस क्यूब्स floats on water. Now, anomalous behavior of water, पाण्याचे असंगत वर्तन. पाणी थंड केले असता त्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस इतके कमी होईपर्यंत पाणी आकुंचन पावते. मीन्स गेट्स कॉन्ट्रॅक्टेड अँड त्याची घनता वाढते, म्हणजे त्याची डेन्सिटी इन्क्रीजेस. परंतु तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यावर as we slow down the temperature, if we decrease the temperature below 4 degrees Celsius, instead of getting contraction, it start expanding. पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते आणि त्यामुळे त्याची घनता वाढण्याऐवजी कमी होते. ही क्रिया तापमान 0 अंश सेल्सिअस होईपर्यंत चालू राहते आणि 0 अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याचे बर्फ होते. म्हणजेच बर्फ होताना पाण्याचे आकारमान वाढते आणि घनता कमी होते. पाण्याच्या या गुणधर्माला पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात. असंगत म्हणजेच नियमाला न धरून. Anomalous means differing from the norm for a given situation. So, if the temperature of water is lowered below 4 degrees Celsius, its density decreases and volume increases. It means that water expands when the temperature falls below 4 degrees Celsius. This is called the anomalous behavior of water.
सी हियर, बिलो 4 डिग्री सेल्सिअस. पाणी प्रसरण पावतो आणि पाण्याची घनता कमी होऊ लागते. यालाच पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात. आणि ही निसर्गाचीच किमया आहे. या पाण्याच्या असंगत वर्तनामुळेच बर्फाळ प्रदेशामध्ये जलचर जे आहेत हे जरी बर्फवरती तयार झालं तरी सुद्धा खाली पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी जिवंत राहू शकतात. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर, जलाशयाच्या पृष्ठभागावर पाणी गोठून बर्फ होतो, परंतु बर्फाखाली पाणी द्रव अवस्थेत असतं आणि त्यामुळे बर्फवर पाणी खाली राहून त्या पाण्यामध्ये जलचर जिवंत राहू शकतात. ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून वीज निर्मिती केली जाते. त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाहितेमुळे त्याचा जलवाहतुकीसाठी उपयोग केला जातो. Water is also useful for cleaning purposes such as bathing, washing clothes, etc. पाणी हे एक वैश्विक द्रावक आहे. Water is a universal solvent and so we have to use it carefully because it is our natural resource. The soil is the great connector of lives, the source and destination of all. नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर याविषयी आपण जाणून घेतलेले आहे. आज आपण अशाच एका नैसर्गिक संसाधनाची म्हणजेच मृदा, सॉइल याविषयी माहिती घेणार आहोत. सर्व प्राणीमात्रांचे जीवन, पालनपोषण आणि पुनरुज्जीवन हे मृदेवर अवलंबून असते. The survival of all animals, their nourishment and nurture depends on the soil. मग ही माती कशी बरं तयार होते? How soil is formed? बालमित्रांनो, या चित्रात तुम्हाला दिसते बघा, पेरेंट मटेरियल मीन्स रॉक, मोठमोठे दगड. हा आपल्याला दिसतोय या ठिकाणी बघा. दगडगोटे, वाळू, बारीक माती तसेच कार्बनी पदार्थ मिळून ही माती बनलेली असते. The soil is made up of stone, sand, pebbles, fine soil particles as well as organic material. तर बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, मोठा हा दगड आहे. मोठे खडक जे आहे त्या खडकांमध्ये हे जेव्हा पाणी जाऊन अडकतं किंवा वाळू जाऊन अडकते त्यामुळे त्यांची झीज होत होत माती तयार होते. Due to changes in the atmospheric heat, cold, wind, these rocky surfaces develop cracks, and when water gets collected in these rocks, that freezes in the cold. Freezing water increases in volume and results in the breaking of rock and turns into small particles, which is soil. So, खडकांचे मातीत रूपांतर होण्याच्या क्रियेला अपक्षणन असे म्हणतात. The process of transformation of rocks into soil is called weathering. लक्षात ठेवा, it takes 800 to 1000 years for a 2.5 centimeter thick layer of fertile soil to be formed naturally in nature. मातीचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी जवळजवळ 800 ते 1000 वर्षे लागतात. तर या मातीमध्ये जीवाणू, कवक, शैवाले, कुजलेला पालापाचोळा असे वनस्पतीजन्य घटक असतात. तसेच सूक्ष्मजीव, कृमी, कीटक, शिंपले, प्राण्यांचे कुजलेले अवयव असे प्राणीजन्य घटकही असतात. माती कशी बनते? हाऊ सॉइल इज फॉर्म मी तुम्हाला सांगितलं आणि हे मातीचे आपल्याला थर दिसत आहेत. पेरेंट मटेरियल ब्रेक डाऊन ड्यू टू क्लायमेट, विंड, हीट एक्सेट्रा. आणि अशा प्रकारे तापमानाचा परिणाम होऊन वर्षानुवर्ष जाऊन कालांतराने 800 ते 1000 वर्षांनंतर ही माती तयार होते. हे मातीचे थर आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी. हा आहे बेडरॉक म्हणजेच मोठे खडक, सब सॉइल आणि ही तयार होते ही टॉप सॉइल. बघा, हा आहे बेडरॉक म्हणजेच मोठे खडक
त्यानंतर पेरेंट मटेरियल, सबसॉइल, टॉप ऑर्गॅनिक सॉइल, बेडरॉक मूळ खडक, त्यानंतर मातीचा थर व लहान खडक, अपरिपक्व मृदा ही तयार होण्याच्या अवस्थेत आहे आणि हा आहे वनस्पतींच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली मृदा म्हणजेच ह्युमस मृदा. या ठिकाणी ही ह्युमस मृदा आणि याच ह्युमस मृदेवर या सजीवांचं वनस्पतींचं अस्तित्व अवलंबून असते. हे आहेत मातीचे थर. आता ह्युमस मृदा म्हणजे काय, तर मृत वनस्पती आपण बघितलं की या मातीमध्ये वेगवेगळ्या वनस्पती, कवक, शैवाले, सूक्ष्मजीव हे यांचं विघटन होत असतं. तर या मातीमध्ये असलेले सूक्ष्मजीव या मृत वनस्पती आणि प्राणी यांचं विघटन होऊन मृदेवर जो थर तयार होतो आणि ज्यातून वनस्पतींना आवश्यक असे खनिज, न्यूट्रिएंट्स मिळतात त्यालाच कुथित मृदा किंवा ह्युमस असे म्हणतात. बघा, डार्क सॉइल विच इज रिच इन ह्युमस. आता ही ह्युमस कशासाठी आवश्यक असतो बघा, इम्प्रूव्ह प्लांट ग्रोथ, हाय वॉटर होल्डिंग एबिलिटी, गुड ॲट स्टोरिंग न्यूट्रिएंट्स, युजफुल फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम, binds tiny soil particles and improves soil structure, brownish black color absorbs heat. काय होतं बघा, मातीचे सूक्ष्म कण बांधले जातात आणि मातीची रचना होते. सूक्ष्म जीवांसाठी हा ह्युमस उपयुक्त असतो. खनिज साठवली जातात, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. झाडांच्या वाढीसाठी हा ह्युमसचा थर अत्यंत उपयुक्त असा असतो. आता या मृदेचे गुणधर्म आपण बघणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. मातीचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकांवर तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असतो. सो कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. सॉइल टेक्स्चर. मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरवला जातो. Soil contains particles of different sizes and the texture of the soil is determined by the proportion of the particles of the various sizes in it. मातीचे प्रकार. पहिला प्रकार आहे रेताड माती, सँडी सॉइल. As you see in the picture, आपल्याला दिसतंय यामध्ये वाळूचे किंवा मोठ्या कणांचे प्रमाण जास्त यामध्ये असते आणि या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉइल. इट हॅज द लीस्ट कॅपॅसिटी ऑफ होल्डिंग वॉटर. पोयटा माती, सिल्ट सॉइल. या मातीत मध्यम आकारमानांच्या कणांचे प्रमाण अधिक असते आणि या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम असते. Particles of silt soil, as you see in the picture, are of medium size and there is a large proportion of organic material in this soil. Its capacity to supply nutrients is much greater, as well as its water holding ability is also maximum. Silt soil is also called sedimentary soil. तिसरा प्रकार आहे चिकण माती, क्ले सॉइल. या मातीमध्ये सूक्ष्म कणांचं प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा खूप जास्त असते आणि यामुळेच ही माती वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकत नाही. हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. मृदा रचना म्हणजे काय, तर मृदेतील कणांच्या रचनेनुसार स्तरीय कणस्वरूप, ठोकळ्यांच्या स्वरूपात स्तंभाकार अशी मृदेची रचना आपल्याला आढळून असते. येथे या ठिकाणी बघा ग्रॅन्युअल आहे म्हणजेच कण स्वरूप आहे. स्तंभाकार म्हणजेच आपल्याला काय दिसत आहेत, स्तंभ दिसत आहेत, ब्लॉक्स दिसत आहेत. ठोकळे दिसून येत आहेत आपल्याला. तर या ठिकाणी प्लेट्स दिसत आहेत, थर दिसून येत आहेत.
The structure of soil depends upon the different shapes of particles in it. हे बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. तर माती जी पाणी धरून ठेवते त्या मातीची पाणी धारण क्षमता ही मुख्यतः मातीचा पोत आणि मातीचा सेंद्रिय घटक यांच्याद्वारे नियंत्रित केली जाते. साधारणपणे गाळ आणि कवच आकाराच्या कणांची टक्केवारी जितकी जास्त असते तितकी पाणी धारण करण्याची मातीची क्षमता जास्त असते. तर मृदा रचनेचे महत्त्व काय आहे? तर मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदा रचनेमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात. एक म्हणजे मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होण्यास मदत होते. या मातीचे उपयोग, मातीचा जो आपण हवा तसा आकार देतो त्या गुणधर्माला आकार्यता असे म्हणतात आणि त्याच गुणधर्मामुळे वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी तयार केली जातात. माती भाजली की त्यातील खनिजे वितळून थंड होताना मातीच्या इतर कणांना बांधून ठेवतात आणि त्यामुळे मातीच्या वस्तू टणक बनू शकतात. प्लांट कन्झर्वेशन, वनस्पती संवर्धनासाठी मातीची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते आणि म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मृदेची रचना, सजीवांचं पालन पोषण, पुनरुज्जीवन हे मातीवर अवलंबून असते. जलसंधारण, वॉटर कन्झर्वेशन, मातीच्या पाणी धरून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे विहीर, तळे या ठिकाणी आपल्याला पाणी साठवता येऊ शकते. सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतीसाठी उपयोग होतो. घर बांधणीसाठी मातीचा उपयोग होतो. विटा बनवण्यासाठी, विविध प्रकारची भांडी, माठ, रांजण तयार करण्यासाठी मातीचा उपयोग होतो. चिनी मातीपासून अशा प्रकारे विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. तर सौंदर्य प्रसाधनामध्ये मुलतानी माती वापरली जाते. प्रयोगशाळेतील उपकरणे तयार करण्यासाठी सुद्धा काही प्रकारच्या मातीचा उपयोग केला जातो. शाडूच्या मातीपासून विविध प्रकारच्या मूर्त्या, पुतळे तयार केले जातात. टेराकोटा ही लालसर रंगाची माती असून तिचा उपयोग विविध प्रकारच्या वस्तू, अलंकार, आभूषणे बनवण्यासाठी केला जातो. तर हे मातीचे विविध प्रकारचे आपल्याला उपयोग आहे. तर या मातीचे प्रदूषण जे आहे, हे प्रदूषण म्हणजेच जमिनीमधील विविध घटक या मातीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ कारखान्यातून बाहेर पडणारे पाणी, कारखान्यातून बाहेर पडणारी जी कीटकनाशके, रासायनिक औषधे वगैरे बाहेर पडतात, त्यामुळे या मातीचं प्रदूषण होत असतं. मातीमधील सूक्ष्म घटक, खनिज यांचा नाश होतो. तर रासायनिक खतांचा जरुरीपेक्षा शेतीमध्ये वापर केल्यामुळे सुद्धा मातीचे प्रदूषण होते. आम्ल पर्जन्यामुळे सुद्धा मातीचं प्रदूषण होतं आणि रसायनांच्या अतिवापरामुळे या मातीचं प्रदूषण होत असतं. तर बालमित्रांनो, हवा, पाणी याचप्रमाणे माती ही सुद्धा एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि तिचं संरक्षण, संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. थँक्यू. हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर जाऊन YouTube चॅनेलवर जायचं आहे. YouTubeवर जाऊन BMC VTC मराठी टाईप करा. तुमची इयत्ता व विषय प्लेलिस्ट मधून तुम्ही निवडू शकता. तुम्हाला हवा असलेला घटक निवडून तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. प्रत्येक व्हिडिओ खाली एक लिंक दिलेली आहे, ती लिंक तुम्ही जरूर भरा.
त्याचबरोबर जो तुम्ही व्हिडिओ पाहणार आहात त्या व्हिडिओ संबंधी काही प्रश्न तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार आहात. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.